घडवले धडे, लोक त्यांच्या कीर्तीचे गाती पोवाडे. अ आ इ ई श्री गणेशा किती गिरवले धडे. काय आहे? शेंगा, भुईमुगच्या शेंगा, बरोबर. या भुईमुगच्या शेंगांपासून काय काय बनवतात सांगा बरं मला. तेल बनवतात. अजून कुठे कुठे उपयोग होतो? शेंगदाणे टाकतो. अजून शेंगदाण्याच्या भाजीमध्ये पण उपयोग करतो, बरोबर. हा, अजून शेंगदाण्याचे लाडू बनवतात. लाडू बनवतो की नाही आपण. हा, शेंगदाण्याची चटणी बनवतात. शेंगदाण्याचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो. हा, भरीत वांगे बनवण्यासाठी पण शेंगदाण्याचा उपयोग करतो की नाही आपण. बरोबर. मला आता सांगा बरं, हे कसलं झाड आहे? चवळी. काय आहे? चवळी. चवळीची भाजी खाल्ली आहे तुम्ही? हा, चवळीची काय बनवतात? हिरव्या चवळीची भाजी बनवतात. सुकून गेलं की त्याची पण भाजी बनवली जाते. तीळ. काय आहे? तीळ पासून काय बनवतात? तीळचे लाडू बनवतात, बरोबर. अजून तीळचे काय बनवतात? तीळ पासून तेल बनतं. काय बनतं? हा, शेंगदाण्यापासून कसं तेल बनतं तसं तीळचं तेल बनतं. तीळ पासून अजून काय बनवतो आपण? लाडू बनवतो. काय बनवतो? लाडू. असं बघा, अशा पद्धतीने विविध आपल्या पिकांची आपण काय घेतली? माहिती घेतली. भुईमुगच्या शेंगा बघितल्या, चवळीच्या शेंगा, मकी. तीळ पासून काय बनवलं जातं, भुईमुगापासून काय बनवलं जातं, आलं लक्षात. बरं, मला पहिले शेतीची मशागत करून घ्यायची, आलं का लक्षात. नंतर कांदे काय लावायचे, ते कांदा पहिले रोप टाकावं लागतं. काय टाकावं लागतं? बारीक रोप टाकावं लागतं. असं छोटंसं मोठं झालं का त्याला एक 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 जमिनीमध्ये अशा पद्धतीने लावतात, आलं का लक्षात. कांद्याची भाजी बनवतो, अजून भाजीमध्ये टाकतो. अजून कांद्याची भजी पण बनवतो ना, खिचडीमध्ये. कांद्याचा उपयोग प्रत्येक ठिकाणी भाजीमध्ये